लाडबुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकांना मानाचा जय भीम नमो बुद्धाय। मी मनोज मोडक, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी। आज माहिती संवाद या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सत्यपालजी कातकर। हे राजुरा तालुक्यातील चनाखा या गावातून अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे संविधान तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कार्याचं पूर्णपणे माहिती हे आपणास देणारच आहे। माहिती संवाद या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत असलेले ॲडव्होकेट डॉक्टर सत्यपालजी कातकर सर यांना मी आपल्या चनाका या गावातून छोट्याशा या गावासाठी जे तुम्ही कार्य करत आहात त्याबद्दल काय सांगाल? लाड बुद्धा टी व्ही चॅनलचा अभिनंदन व धन्यवाद देतो की त्यांनी एक खेड्यातील व्यक्तीचा परिचय या चॅनलमार्फत देण्याचा उपक्रम राबवला। मी माझ्या गावात ज्या खेड्यात जन्म घेतला, चनाखा या गावात, त्या गावातील तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी सतत त्यांना गावातीलच नव्हे तर या ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःचा दर्जा सुधारण्यासाठी उच्च शिक्षण घ्यावे व दर्जेदार जीवन जगावे यासाठी सदैव मार्गदर्शन आणि समुपदेशन करून अनेकांना या परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवलं आहे मी। एवढंच नव्हे तर त्यांच्या ज्या शैक्षणिक समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी सतोदित प्रयत्न केलेला आहे। मला माहीत आहे की प्रगत आणि उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं स्वाभिमानाचं आणि दर्जेदार जीवन, ते दर्जेदार जीवन केवळ शिक्षणातून साध्य होते आणि म्हणून मी माझ्या गावातील लोकांना या बाबतीत नेहमीच त्यांना परावृत्त करून उच्च शिक्षणासाठी त्यांना शिक्षणाकडे पाठवलेलं आहे। सोबतच समाजाचं आपलं काही देणं असते। आपण ज्या गावातून जन्मलो, ज्या समाजातून जन्मलो, त्यासाठी मला बरंच काही केवळ इच्छा नव्हती तर प्रत्यक्ष मी कृती केली आणि त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक समस्या मला जेव्हापासून समज आली तेव्हापासून सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचे लाभदायी अनेक होतकरू सामान्य परिवारातील तरुण आहेत। आणि ह्यामुळे माणसाचा दर्जा केवळ आणि केवळ जे आपण म्हणतो की दर्जा माणसाचा केवळ शिक्षणातून साध्य होतो। जे शिक्षण तो घेईल त्याला तो दर्जा प्राप्त होतो आणि प्रगत आणि ॲडव्हान्स शिक्षण असेल तर नक्कीच त्याची आर्थिक उन्नतीसुद्धा होते आणि जगण्याचं एक साधनच नव्हे, शिक्षण हे समाज सुधारणेचं साधन आहे। म्हणजे त्यांच्यामधल्या अंधश्रद्धा कमी होतात। ज्या अतिधार्मिक अंधश्रद्धामुळे त्यांच्यामध्ये जे जातीवादाचे बीज रुजतात ते कमी होतात। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व म्हणजे त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे मी माझ्या गावात जेव्हा केव्हा कार्यक्रम होतात तेव्हा
माझ्या परिसरात मला मोठ्या मानानं सन्मानानं लोक बोलावतात. याचं कारणच आहे की मी सर्वोच्च शिक्षण घेतल्यामुळे मान सन्मान माझा वाढलेला आहे. जे बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, त्यांना केवळ उत्सवा जयंतीपुरतं न स्वीकारता मी त्यांना बौद्धिक स्तरावर स्वीकारलं. बौद्धिक स्तरावर स्वीकारल्यामुळे ऑफकोर्स आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठंपण जर आपण मापाचा विचार केला या निमित्तानं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वोच्च विद्याविभूषित होते. आणि त्यांनी ठरवलं की मी जे घेतलेलं ज्ञान आहे, मी जे घेतलेलं शिक्षण आहे, ते समाज उत्थानासाठी कसं कामी लावता येईल. आणि उच्च शिक्षणामुळेच त्यांची जी प्रकांड विद्वत्ता होती, त्यामुळेच पार्लमेंटपासून संपूर्ण देशामध्ये त्या काळात अस्पृश्यामधून, अनटचेबलमधून एकमेव उच्च विद्याविभूषित असूनसुद्धा सर्व स्तरावर त्यांचा दबदबा आपल्याला दिसतो. आणि तीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला. मलाही लोक अनेकदा प्रश्न विचारतात शिक्षणाच्या बाबतीत, तेव्हा मी त्यांना नेहमीच आवर्जून सांगतो की माझं प्रेरणास्रोत केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि तीच प्रेरणा मी माझ्या गावात आणि माझ्या परिसरात, तालुक्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करतोय. हां सर, अतिशय मार्मिक आणि विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीने आपण करत आहात. आपण बहुजन समाजासाठी हे शिक्षण सर्वात प्रभावी आहे असं आपल्या एकंदरीत सांगण्यातून दिसत आहे. सन 2002मध्ये शिष्यवृत्ती आंदोलन सुरू करतानाची परिस्थिती आपल्यासमोर काय होती, काय सांगाल सर? अति महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात आणि अत्यंत ज्वलंत प्रश्न आपण विचारलात. हा प्रश्न आपल्याला सुचला 2002मध्ये. मी अधिव्याख्याता पदावर कार्यरत होतो आणि त्या काळात D.Ed. B.Edला इंजिनिअरिंगला मेरिटचे पोरं जायचे नाही. इंजिनिअरिंगला, मेडिकलला मेरिटचे जायचे नाही, परंतु D.Ed. B.Edला विशेषतः मेरिटचे मुलं यायचे. आणि त्याचं कारणच असं होतं. त्याचं कारण सुरुवातीचं आपलं जगणंच हे पोटाची खडगी भरण्यासाठी होतं. मिळेल ते जे नोकरी देईल असं शिक्षण घ्यायचं, हा त्या काळातील म्हणजे 2002च्या पूर्वीनं 2002पर्यंत अशीच परिस्थिती होती. आणि एक दिवस मी इंग्रजी अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन एक लेक्चरर म्हणून शिकवायचा. मी एक दिवस जेव्हा कॉलेजची परिस्थिती बघितली की हुशार पोरं, मेरिटचे पोरं बाहेर आहेत, मी त्यांना तोच प्रश्न विचारला की तुम्ही बाहेर का आहात? वास्तव सत्य सांगत आहे मी तुम्हाला. त्यावेळेस विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी अध्यापक माझ्या अवतीभोवती आले आणि त्यांनी सांगितलं, सर म्हणे आम्हाला शिष्यवृत्ती मिळत नाही आणि आम्ही फीज भरू शकलो नाही. फीज भरू न शकल्यामुळे आम्हाला आमच्या प्राचार्यांनी बाहेर ठेवलंय. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, हुशार विद्यार्थी, कॉमन विद्यार्थी नाही, मेरिट आलेले पोरं, परंतु ती त्या काळातील जी फीस होती 24,000, 12,000, 24,000 होती. इंजिनिअरिंग कॉलेजला 35,000 होती. मेडिकलला त्यापेक्षा जास्त होती. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला शिष्यवृत्ती नाही दिल्या जात का? त्याने म्हटलं की नाही सर, आम्हाला म्हणजे आमची फीस, शिष्यवृत्ती नाही दिल्या जात ना, आम्हाला फीसही नाही दिल्या जात. आणि ही गोष्ट आहे कायम विना अनुदानित कॉलेजची. माझ्यासमोर प्रश्न उपस्थित झाला. याचं कारणच असं आहे की मी मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स औरंगाबादला शिकलेला व्यक्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामधून निर्माण झालेलं कॉलेज म्हणजे फाउंडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीपल एज्युकेशन सोसायटीचा औरंगाबादला मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सच्या कॉलेजमध्ये शिकणारा त्या काळातील विद्यार्थी.
आणि मला स्पष्ट जाणवतं की आम्ही औरंगाबादला का जात होतो. साधं सरळ कारण होतं की तिथं आम्हाला मासिक शिष्यवृत्ती दिल्या जात होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा शिष्यवृत्तीचे निकष आहेत, तो कोर्स मान्य असावा, कोर्सला मान्यता असावी आणि तो नियमित कोर्स असावा. नियमित नव्हे तर तो दुरुस्त पद्धतीचा असेल, फक्त त्याला मान्यता असावी शासनाची. हे प्रोव्हिजन असताना कायम विना अनुदानितच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, प्रोफेशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नव्हती. मी तसेच माझे विद्यार्थी सोबत घेतले. म्हटलं चला, त्यावेळेस उल्लेख करू नये, परंतु त्यावेळेस समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ही म्हणजे पद होतं. आणि त्यावेळेसचे तत्कालीन रामदासजी वैद्य साहेब हे जिल्हा समाज कल्याण अधिकारी होते. मी 18-20 मुलं प्रशिक्षणार्थी घेऊन, अध्यापक प्रशिक्षणार्थी घेऊन समाज कल्याण कार्यालयात गेलो आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न केला की या विद्यार्थ्यांना आपण पूर्ण देय शुल्क का देत नाही. म्हणजे शिष्यवृत्ती म्हणजे फक्त तुमचं मासिक निर्वाह भत्ता असते. पूर्ण देय शुल्क जेवढं तुम्ही भरता, म्हणजे तुमचे 20,000 असो की 50,000 असो की 1,00,000 असो, ते तुम्ही का देत नाही. हालाकी इथं मेरिटचे मुलं येतात, बरोबर आहे, आणि मेरिटचे मुलं येत असतात आणि त्यांची परिस्थिती जेमतेम असते, कारण ते आले की रोजगार देणारा कोर्स म्हणून या कोर्सकडे येतात. अशा वेळेस त्यांना आर्थिक जर सोर्स नाही राहिला ते कसे काय म्हणजे यशस्वी होतील. आणि त्यावेळेस रिक्रुटमेंट सुद्धा रिटर्न पर्सेंटेजवर रिक्रुटमेंट केल्या जात होतं. तर त्यावेळेस त्यावेळेसचे समाज कल्याण अधिकारी मला म्हणतात, म्हणजे सत्य सांगलं तर थोडंसं अतिशयोक्ती नाही, सत्य घटनेवर आधारित आहे. त्यांनी मला सरळ म्हटलं की सर, तुम्ही काही थोडेसे त्याला काय म्हणतात, मानसिक पछाडलेले आहात का म्हणे. म्हटलं कसं काय. आम्ही यांना शिष्यवृत्ती देत नाही, शिष्यवृत्ती देत नाही तेव्हा यांना पूर्ण देय शुल्कासहित तुम्ही शिष्यवृत्ती द्या अशी मागणी करून राहिले म्हणे. आणि जसं त्यांनी मला म्हणजे जो शब्द वापरला मानसिक वगैरे, तर माझे जे सर्व प्रशिक्षणार्थी होते 18-20 माझ्यासोबत विद्यार्थी, अध्यापक प्रशिक्षणार्थी म्हणतो आम्ही त्यांना, ट्रेनिंग टीचर्स असतात ते, आणि विद्यार्थी ते चिडलेत. ते चिडल्यात नंतर वातावरण पूर्ण गरम झालं. मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोललो की बघा साहेब, पहिलं तुम्ही आपला शब्द वापस घ्या. वातावरण बिघडलं होतं. ठीक आहे सर म्हणे. त्यांनी शब्द वापस घेतला आणि त्यांना मी बोललो की बघा म्हटलं, हा आमचा अर्ज आहे, निवेदन आहे आमचं. या निवेदनाचा पैसा आपण नाही देत, सरकार देतं, महाराष्ट्र सरकार देतं, केंद्र सरकार देते. तुम्ही फक्त एवढं काम करा, तुम्ही एवढं तर करू शकता की हे आमचं निवेदन पुढे फॉरवर्ड करा, पुढे फॉरवर्ड करा. कारण सरकार आपला फंड देईल ना, सरकार ठरवेल काय करायचं. तुम्ही अथॉरिटी नाही आहेत. त्यांनी ते मान्य केलं आणि ते आमचं निवेदन घेतलं आणि पुढं फॉरवर्ड झालं 2002ची. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की सरकारचे लाखो रुपये कायम विना अनुदानित जेवढे कोर्सेस होते, मग ते इंजिनिअरिंग असो की मेडिकल असो, DED असो की पुन्हा कृषी असो, व्यवस्थापन असो, संगणक कोर्स असो, या सर्व कोर्सेसला लाखो करोडो रुपये सरकारने पूर्ण देय शुल्कासहित द्यायला सुरुवात केली. आणि ही माझ्या जीवनातलं सर्वात मोठं अचिव्हमेंट मानतो. कारण ज्या शिष्यवृत्तीवर मी मिलिंद कॉलेज ऑफ सायन्समध्ये शिकलो, त्याची जाणीव मला होती आणि आर्थिकतेची झड मला पोचली होती. आणि आर्थिकता काय असते हे मला माहीत होतं. आणि शासनाने जी योजना राबवली, जे कोणी सरकार असेल त्या सरकारने शिष्यवृत्ती योजना राबवली, म्हणूनच माझ्यासारखे माणसं शिकलेत. माझ्यासारखेच नव्हे तर शेकडो लोक शिकलेत.
आज कायम विना अनुदानितला मी सतत पाठपुरावा केला आणि आज कायम विना अनुदानितला जे पोरं इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, कृषी, संगणक शिकतात आणि एका घरून 2-2, 3-3 मुलं जेव्हा डॉक्टर, इंजिनियर होताना मी पाहतो, तर तेव्हा मी स्वतः भारावून जातो की मी जे काही केलं आहे ते आज कुणाच्या तरी कामी येत आहे. आणि सरकारला त्यावेळेस मी भाग पाडलो होतो आणि त्यानंतर सातत्य त्या मी मंत्रालयात स्वतः जायचा, प्रधान सचिवाची जाऊन वादविवाद घालायचा. सर, या ठिकाणी तुम्ही जेव्हा मंत्रालयात जायचे तर त्या पातळीवर संघर्ष करताना सर्वात कठीण क्षण कोणता? आता खरं सांगायचं झालं तर ही खरी आमची सामाजिक व्यथा आहे. एक वेळ नागपूरचा प्रसंग आठवतो मला. नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये मी गेलो. तिथं सुद्धा माझ्यासोबत बरेच विद्यार्थी होते. 18-20-22 विद्यार्थी, NT, VJ, SBC, OBC, SC सर्व होते. त्यामध्ये मी कोणाकडून कॉन्ट्रीब्युशन करून कुठली चळवळ लढली नाही. हे माझ्या जीवनाचं पहिलं मोठंपण. तिथं हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही विद्यार्थ्यासहित गेलो तर तेव्हा राहण्याचं प्रसंग, राहायचं कुठं, थांबायचं कुठं, आमचा कोणी दाता नाही, आम्हाला कोणतं राजकीय संरक्षण नाही. केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि लेखणीच्या जोरावर मला हे सर्व करायचं होतं. आणि माझी प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते, कारण त्यांनी लेखणीच्या जोरावर आणि विद्वत्तेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं होतं. तर त्यावेळेस मग आता थांबायचं कुठं हा प्रश्न आला होता. म्हणजे प्रशिक्षणार्थीचे नावं घेण्यास आनंद होईल मला. त्यावेळेस मला साथ देणारे श्रीनिवास कुंभरवार आज जे प्राध्यापक आहेत, मूर्तिजापूरला प्राध्यापक आहेत, भगवंतराव अहिरे, श्रीनिवास कुंभरवार चंद्रपूरचे, भगवंतराव अहिरे नाशिकचे विद्या आज जे धुळेला शिक्षक आहेत, जितेंद्र मेश्राम आज जे शिक्षक आहेत, त्यानंतर सिद्धार्थ जाधव बुलढाणा, हे सगळे संघर्ष योद्धा होते. ते सोबत होते सोबत. आणि अशा वेळेस त्यासोबत 18-20 होतात. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही वेळेअभावी. तर त्यावेळेस माझी व्यवस्था विद्यार्थ्यांनी मला म्हटलं की साहेब म्हणे तुम्ही एखाद्या हॉटेलला थांबा. म्हटलं कसं काय शक्य आहे, तुम्ही राहणार रस्त्यावर, मी हॉटेलमध्ये कसं थांबणार. मग रेल्वे स्टेशनला आम्ही सर्व विद्यार्थी नागपूरच्या रेल्वे स्टेशनला थांबलो. आणि हे सर्व विद्यार्थी मला त्रास होऊ नये म्हणून, माणूस म्हटल्यानंतर झोप ही नितांत आवश्यक आहे, हे सर्व मला मदत त्यांनी आराम करायला लावला. आणि सर्व माझ्या सेक्युरिटी आणि सेफगार्ड मधून आजूबाजूला जो आराम केला त्यांनी, हा मोठा कठीण क्षण होता माझ्या. कठीण क्षण. तरी मी डगमगलो नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन स्वतः निवेदन दिलं आणि सेक्रेटरींना समजावून सांगितलं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून NT, VJ, SBC, OBC अनुसूचित जातीच्या प्रवर्गावर अन्याय करत आहात आणि शासनाची मान्यता असताना कायम विना अनुदानितला तुम्ही पूर्ण शुल्क परत नाही करत आहात. आणि हे सरकारची नैतिक जिम्मेदारी आहे. केंद्रीय फंडिंगमधून सर्व शिष्यवृत्ती द्यायचं जेव्हा नियोजन आहे तेव्हा आपण कोण होता रोखण्याचे. आणि जर तुम्ही दिली नाहीत तर नक्कीच मी पुढची स्टेप घेईल. सरकार त्यावेळेस घाबरलं. त्यांच्या लक्षात आलं त्यांची चूक. तुम्ही जिकडे तिकडे म्हणजे अनएडेड कॉलेज काढून राहिले आणि तिथे मागासवर्गीयाच्या, इतर मागासवर्गीयाच्या, अनुसूचित जातीच्या मुलांना तुम्ही पूर्ण शुल्क नाही देऊन राहिले तर कसे शिकणार आहेत. आणि मग विशिष्ट वर्गाची मक्ते देत तुम्ही. तोपर्यंत जर पाहाल 2003च्या पूर्वी अनुसूचित जातीमधून
अनुसूचित जाती म्हणूनच नाही, एनटी विजय विमुक्त भटक्या जमाती जातीमधून सुद्धा आणि इतरच मागासवर्गीयामधून सुद्धा इंजिनिअरिंग आणि मेडिकलला, डीएडला, व्यवस्थापनला ज्यांची परिस्थिती पैसे भरण्या इतपत होती तेवढेच पोरं महाराष्ट्रातले शिकत होते. आणि त्यामुळे विशिष्ट वर्गाची शिक्षण क्षेत्रामध्ये मोनोपोली सुरू झाली होती, ज्यांची आर्थिक संपन्नता होती. आणि आमचा मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकत नव्हता. आणि 2003 नंतर सरकारने कायम विना अनुदानितला 2005 मध्ये 2005 पर्यंत इयरली अध्यादेश म्हणजे सर्क्युलर काढलं. 2007 नंतर कायमचं सर्क्युलर काढलं. आणि आज शेकडो नव्हे हजारो लाखो विद्यार्थी कायम विना अनुदानित, मग BAMS असो, BDS असो, BHMS असो, MBBS असो, इंजिनिअरिंग असो, कृषी असो, संगणक असो, व्यवस्थापन असो, उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर जेव्हा मी पाहतो तेव्हा माझं मन भरून येते की मी काहीतरी माझ्या समाजाच्या उत्थानासाठी केलं. आणि त्यानंतर झालं कसं की मी सदैव एक त्याला काय म्हणतात वॉच डॉग म्हणून या योजनेवर सतत लक्ष घातलं. आणि कारण माझा नेहमीचा इश्यू आणि विषय हाच असते की वर्तमान समस्या सोडवत समाजाने पुढे जावं. अच्छा, आपण फार समाधानी झाले, आपल्या कार्याला यश आलं. असंख्य SC STतील लोकांना, विद्यार्थ्यांना आपल्यापासून फायदा मिळाला. नक्कीच आपण आज या मैत्री संवाद कार्यक्रमात आपण अतिशय मोलाची माहिती लाडबुद्धा TV दर्शकांना देत आहात. स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाले सर. आज आपण संविधान तज्ज्ञ आहात आणि 75 वर्ष होऊन सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर चप्पल फेकण्यासारखे प्रकार घडतात, याकडे आपण कसं बघता सर? नक्कीच निंदास्पद गोष्ट आहे. परंतु दुसऱ्या बाजूचा आपण जर विचार केला, आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरेच वर्ष लोटलीत. या देशाचं संविधान 1950 साली अंमलही सुरू झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र जागून या देशाच्या संविधानाचे ड्राफ्ट्स बनवून देशाला एक म्हणजे उत्थानाची दिशा देण्याचा प्रयत्न केला. परंतु संविधानाच्या ज्या 3 विंग्स ज्याला मी म्हणतो नेहमी, म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदा मंडळ. आणि यामध्ये जे कायदे मंडळ जे असते, ज्याला आपण लोकसभा सदस्य म्हणजे खासदार, राज्यसभा सदस्य खासदार आणि राज्यस्तरावर आमदार, हे कायदे मंडळाचे सदस्य आहेत. आणि एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण म्हणतो कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्हमध्ये राष्ट्रीय स्तरावर देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट मिनिस्ट्री. त्यानंतर राज्यस्तरावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं कॅबिनेट मंडळ हे एक्झिक्युटिव्ह म्हणून घटनेनुसार निवडले जातात. आणि त्यानंतर हे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर हे एकमेकावर अवलंबून आहेत, जबाबदारी आहेत. म्हणजे दोन्ही विंग्स हा संविधानाच्या एकामेकाला जबाबदारी आहेत. परंतु ज्युडिशियरी हे जे विंग्स आहे, भारतीय संविधानानुसार आर्टिकल 141 म्हटलं काय, आर्टिकल संविधानाचा अनुच्छेद 142 म्हटलं काय, किंवा 131 पासून तर तिकडे पुढचे संविधानाचे जे अनुच्छेद आहेत त्यामध्ये ज्युडिशियरी ही सर्वोच्च म्हणजे विंग्स आहेत संविधानानुसार. आणि जर या विंग्सनी म्हणजे ज्युडिशियरीनी निष्पक्षपाती जर भूमिका निभावली असती, निष्पक्षपाती म्हणजे घटनेला धरून, संविधानाला धरून, आणि संविधानाने जी भूमिका, संविधानाने जे उद्दिष्ट ठरवलं आहे की डाऊन ट्रोडनचं अपलिफ्टमेंट,
अच्छा, हां, म्हणजे सामान्य माणसाचं उत्थान बरं, हां, आणि सर्वांना समान संधी, हां, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणि जे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह जे कार्य म्हणजे कायदे करतील त्याला कंट्रोल, चेक अँड बॅलन्स हां, जर न्याय व्यवस्थेने केलं असतं तर आज या देशाचं चित्र बदललेलं असतं. अच्छा. तर सर आज जो संविधानाला धोका संभवतो, तर असं काय वाटते सर तुम्हाला की आज सर्वात मोठा धोका कुठून जाणवतो संविधानाला? नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मागच्या प्रश्नाचं थोडंसं उकल मी करू इच्छितो. राजकीय लोकांनाच आपण नेहमी पुढे करून आजपर्यंतची भाषणं झाली आहेत, म्हणजे लोकशाहीची. गणराज्यावर कोणी भाष्य करत नाही आणि संविधानाला या देशामध्ये रिपब्लिक हवं होतं आणि रिपब्लिकमध्ये सामान्य माणूस सामान्यातून निवडून येऊन सामान्याच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे होतं, हे संविधानाला अपेक्षित होतं. लोकशाहीमध्ये जो निवडून येतो तो सामान्यातून निवडून येत नाही. तर आता आर्थिक, मी जर असं म्हणेल तर वाईट वाटेल लोकांना, लोकशाही ही श्रीमंताची गुलाम झालेली आजच्या घडीला. अच्छा. आणि त्याच्यामुळे इथून जे निवडून जे काही येत होते, 1951-52ला पहिलं इलेक्शन झालं आपलं, त्यामध्ये त्यांनी लोकांना तर्क करण्याची क्षमता वाढावं असं काम केलंच नाही. उलट लोकशाहीला जातीयवादी दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून या दृष्टीने लोकांना तयार केलं आणि म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर एक कॉमन माणूस, त्याला आम्ही धार्मिक वेडा म्हणता येणार नाही, परंतु कट्टर धार्मिक, अंधश्रद्धेने गासलेला, बाबासाहेबांनी बोललं होतं की ज्या धार्मिक श्रद्धेवर अंधश्रद्धा आरूढ झाली आहे त्या धार्मिक श्रद्धा समाप्त केल्याशिवाय जातीयता निर्मूलन होणार नाही, बाबासाहेब बोलले होते. आणि जर यांनी ते जर कार्य केलं असतं तर आणि न्याय व्यवस्थेने जर समजा आपली भूमिका वटवली असते की यांनी अनेक कायदे संविधानामध्ये अमेंडमेंट करताना त्या मुद्द्यावर येत आहे. संविधानामध्ये जे घटनेचं अनुच्छेद 368 मध्ये 3 प्रकारे संविधानामध्ये सुधारणा, दुरुस्ती किंवा अमेंडमेंट करता येतं, परंतु ते करत असताना संविधानाला टार्गेट ठेवून डाऊन ट्रोडनच्या अपलिफ्टमेंटला उद्दिष्ट ठेवून करायला पाहिजे होतं. परंतु तसं न करता यांनी स्वतःचे उद्दिष्ट समोर केले, राजकीय उद्दिष्ट. आणि राजकीय उद्दिष्ट समोर केल्यामुळे झालं काय की लोकांची जी मानसिकता ती नाही बदलली ना. बरोबर. म्हणजे आम्ही कपडे बदलले, मानसिकता बदलली नाही. माझी विचार करण्याची क्षमता आजही जातीवादी असेल. मी तुमच्याकडे बंधुत्वानं न पाहता एक जातीय द्वेषातून आणि धार्मिक द्वेषातून जर पाहत असेल तर तुम्ही माझ्या संदर्भात एखादी जर घटना किंवा गोष्ट केलीत तर जेलसी आणि सॅडिसनेचर ब्रेनमध्ये डेव्हलप होईल आणि त्याचंच फलित म्हणून चीफ जस्टिसवर चप्पल उगारण्यात आली, केवळ मानसिकता म्हणून. आता मानसिकता म्हणून, जातीय मानसिकतेपोटी, धार्मिक अंधश्रद्धेच्या मानसिकतेपोटी. त्यानंतर संविधान धोक्याचा जो प्रश्न आपण केला त्याचं थोडक्यात उत्तर देतो मी. सर्वच लोक संविधान धोक्यात आहे असं बोलतात. मी मात्र वेगळं बोलेल. यासाठी बोलेल की संविधानाला अमेंडमेंट करण्याचा अधिकार आपलं संविधान इटसेल्फ डिक्लेअर्ड दॅट पार्लमेंट हॅज अ पॉवर. पार्लमेंटला संविधानामध्ये अंमल करण्याचा, अमेंडमेंट करण्याचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. पार्लमेंटनी केलेल्या प्रोसिजरमध्ये म्हणजे डोकावून न पाहण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे. राज्यस्तरावर विधानसभेने केलेल्या गोष्टी, प्रोसिजरला हायकोर्ट डोकावून पाहू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने जे काही रीट पिटिशनवर, अपीलवर जे काही निर्णय दिले त्याला पार्लमेंटलाही चॅलेंज करता येत नाही. राज्यस्तरावरही असं आहे. असं असताना सुद्धा संविधानाला धोका का निर्माण झाला असेल? आणि हे शब्द का, म्हणजे शब्द जेव्हा येत आहेत तेव्हा नक्कीच समथिंग इज देअर, काहीतरी हाईड पॉलिसी आहे.
ती हाईट पॉलिसी एवढीच आहे यांची की तिथे अमेंडमेंट करत असताना आज जर संविधानाचं तुम्ही आकलन आणि म्हणजे एनालिसिस जर केलं, बहुतांशी सेक्शनमध्ये अमेंडमेंट झालेल्या आहे. बहुतांशी आर्टिकलमध्ये, सेक्शन ऐवजी आपण आर्टिकल म्हणतो, बहुतांशी आर्टिकलमध्ये वेगवेगळ्या सरकारांनी आपापल्या विचाराने अमेंडमेंट केलेलं आहे. म्हणजे अमेंडमेंट करणं हा सुद्धा म्हणजे जिथे आवश्यकता नाही तिथं अमेंडमेंट केल्या जात असेल तर तो धोकाच आहे ना. अच्छा, संविधानाला हा अशा पद्धतीचा धोका आहे. बरं, आज आपण अधिवक्ता म्हणून न्यायालयात काम करताना गरीब व पीडितांचे खटले विनामूल्य लढण्याची जी प्रेरणा आपल्यात आहे त्याविषयी काय सांगाल सर? नक्कीच सर. खटले जे आपण आत्ताच न्यायव्यवस्थेवर बोलत होतो, बोलता बोलता आपण म्हटलं की संविधानाला धोका आहे, परंतु केशवानंद भारतीचं जजमेंट या प्रसंगी मला आठवतं. सर्वप्रथम पंजाबमधून गोलकनाथ आले होते. हे सर्व वाद जमिनीचे डिस्प्यूट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. त्यानंतर केशवानंद भारती मठाधिपती होते, त्यांची जमीन तिथल्या केरला गव्हर्नमेंटनी सीज केली. ते सुद्धा सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले. गोलकनाथमध्ये जे जजेस होते, जे बेंच होतं, मेजॉरिटी बेंचनं सांगितलं की तुम्ही संविधानाच्या मूळ अधिकारांमध्ये अल्टर काही करू शकत नाही. तुम्ही संविधानाच्या मूळ अधिकाराला तुम्ही हात लावू शकत नाही, हे गोलकनाथच्या बेंचने सांगितलं. त्यानंतर केशवानंद भारती सुप्रीम कोर्टमध्ये आले. केशवानंद भारतीमध्ये ज्या जजेसनी म्हणजे गोलकनाथमध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतःचं जजमेंट ओव्हर रूल केलं. ओव्हर रूल करताना सुप्रीम कोर्टाचं बेंच म्हणते की पार्लमेंट कॅन अमेंड एनी आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, परंतु 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 हा शब्द त्याने वापरला यासाठी, दे कॅनॉट ब्रीच शब्द महत्वाचा आहे. ते दे कॅनॉट ब्रीच डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कुठले मग आलं? डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे रिपब्लिक का कन्सेप्ट, डेमोक्रेसी कंटेप्ट ही नाही बदलवू शकत, सेक्युलरिझम नाही बदलवू शकत, आणि इंडिव्हिज्युअल डिग्निटी आणि स्टेटस नाही बदलू शकत. जोपर्यंत केशवानंद भारती अस्तित्वात आहे तोपर्यंत संविधान कुठलाही पार्लिमेंट 545 जरी आले तरी बदलू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्ट सुमोटो घेईल. सुप्रीम कोर्ट सुमोटो घेतल्यानंतर ते कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जर गेले आणि बेसिक स्ट्रक्चरला जर हात लावला तर सरकार डिसॉल्व करण्याचं संविधानामध्येच प्रोव्हिजन आहे. त्यामुळे लोकांनी दहशतीमध्ये न जगता, लोक कसे दहशतीमध्ये येत आहेत, दहशतीमध्ये न जगता सकारात्मक विचार करावा की देर इज अ रेमेडीज. आणि भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये जसं आपण 32चा उल्लेख करतो, आर्टिकलचा 226चा उल्लेख करतो, हे आर्टिकलच आपल्यावर कोणी अन्याय करत असेल, आपल्या अधिकाराचा कोणी घाला घालत असेल, आपले जे कायदेशीर अधिकार आहेत, संविधान अधिकार आहेत, कोणी ब्रीच करण्याचा प्रयत्न करत असेल, आणि जर डेमोक्रेसी आणि रिपब्लिक, इंडिव्हिज्युअल डिग्निटी आणि सेक्युलरिझम आणि फेडरल सिस्टम ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन कोणी जर म्हणजे खतम करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपोआपच सरकार बरखास्त होते. आणि त्याच्यामुळे लोकांनी घाबरू नये. अच्छा, लोकांनी घाबरू नये. जोपर्यंत केशवानंद भारती आहे. आता उरलं इंडिव्हिज्युअल अमेंडमेंट, जे मी बोललो, इंडिव्हिज्युअल अमेंडमेंट जर चुकीचं केलं आणि तसं जर सर्क्युलर जर निघालं तर भारतीय संविधानाने तुम्हाला 32 नुसार, 226 आर्टिकलनुसार, 131 नुसार 136 पर्यंत आर्टिकल 13 मध्ये तुम्हाला स्पष्ट पॉवर दिले आहेत. एनीवन कॅन गो टू सुप्रीम कोर्ट. आणि केलेला कायदा मी बोललो यापूर्वी की मी कायदे मंडळाचा सदस्य नाही होऊ शकलो, कायदे मंडळाचा सदस्य नाही होऊ शकलो, याचं मला नक्कीच खंत वाटतं. कारण आंबेडकरांना अपेक्षित गोष्टी बऱ्याच काही मला करायच्या होत्या की सामान्य माणसासाठी अधिकारवाणीनं काय करायचं होतं. परंतु कायदे मंडळाचा जरी मी सदस्य नाही होऊ शकलो तरी कायदे मंडळाने केलेले कायदे, एक्झिक्युटिव्हने जे केलेले कायदे,
त्याला रिव्ह्यू करण्याच्या क्षेत्रामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये मी आलो आणि म्हणून न्यायव्यवस्था म्हणून एक अधिवक्ता म्हणून आज मी हायकोर्टामध्ये आर्टिकल 17 संदर्भात जे क्वाश करण्याचं असो की कुठलंही रिव्हिजनचं असो, सामान्य माणसाच्या डाऊन टोडनच्या केसेस, विनामूल्य सामाजिक आंदोलनाच्या केसेस लढतोय. मला माझ्यावर समाजाचे उपकार आहेत ते मी फेडण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच अनेक केसेस मी यशस्वी सुद्धा करून दाखवले आहेत आणि नक्कीच एक दिवस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा माझ्या डाऊन टोडनचं, माझ्या समाजाचं अपलिफ्टमेंट करण्यासाठी मला जे काय करता येईल. बाबासाहेब बोलले होते शिक्षणाच्या जोरावर मी तुम्हाला अर्धवट आणलाय, पूर्ण शिकत अद्याप आम्ही म्हणजे तिथवरी पोहोचलो नाही. मी सुद्धा तेच म्हणेल की मी जे शिक्षण घेतलं आहे, मी एवढं सर्वोच्च शिक्षण घेतलं, एका श्वासात बोलता येणार नाही एवढं शिक्षण आहे. हे शिक्षण मी माझ्या समाज उत्थानासाठी, माझं अधिवक्तापण, माझ्या समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी हायकोर्टमध्ये आणि घटनेचं संवर्धन करण्याची भूमिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करते. एक चांगला म्हणजे अधिवक्ता म्हणून मी माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करतोय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये. आणि स्वतंत्र विंग आहे. स्वतंत्र विंग असल्यामुळे मला माझ्या व्यवसायात, माझ्या या प्रोफेशनचा, या सोशल सर्व्हिसचा स्वाभिमान वाटतो. आणि लोक म्हणजे वेगळ्या कारणासाठी म्हणजे वकिली करत असतील, माझी वकिली समाजाच्या उत्थानासाठी आहे हे मी सर्व प्रेक्षकांना म्हणजे स्पष्ट सांगतो. आणि कुठलीही समस्या असेल सामाजिक अन्यायाची, मी लाड बुद्धा टी व्ही चॅनलच्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही केव्हाही मला आवाज द्या. हा ॲडव्होकेट डॉक्टर सत्यपाल कातकर तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तयार राहील हे मी या प्रसंगी अभिवचन देतो. सर, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली आहेत. आज या लाडबुद्धा टी व्हीच्या मैत्री संवाद या कार्यक्रमात आपण सहभागी झाला. आपण जे मोलाचं मार्गदर्शन लाडबुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकांना दिलं याबद्दल बहुत बहुत धन्यवाद. आपण जो संदेश दिला आहे हा लाडबुद्धा टी व्हीच्या दर्शकांना जो पोहोचवला आणि ते त्याचा तुमच्याशी नक्कीच संपर्क करून नक्कीच त्याचा उपयोग समाजाला होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करू. मी आपले शतशः आभारी आहे की तुम्ही लाडबुद्धा टी व्हीला आपला मोलाचा वेळ दिला. मी मनोज मोडक, कॅमेरामॅन विकास जीवने सोबत लाडबुद्धा टी व्ही चंद्रपूर. मी सुद्धा आपला आभारी आहे. लाडबुड्डा टी व्हीने माझ्यासारख्या माणसाची मुलाखत घेतली आणि आपणही जिल्हा प्रतिनिधी मनोजजी मोडक आणि कॅमेरामन जे आलेत आणि त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली. मला वाटतंच की माझे विचार जनसामान्यपर्यंत पोहोचावेत. आपण जो हा प्रयत्न करतात आपल्याला सुद्धा माझ्यातर्फे धन्यवाद. आपण आलात, आपला आभारी आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.